तर मंडळी आता हे बघा गारा पडायला सुरुवात झाली आहे बघा. हे बघा कुठे पत्र पडता का तिकडे. मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत आणि आता पाऊस आमच्या इकडे किती भरला आहे बघा. आणि त्याबरोबर पाऊस चालू पण झाला आहे. आता कसा हा पाऊस हा अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे आंबा असेल किंवा इतर काजू असेल या फळांना आता हा मारक ठरू शकतो पाऊस. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा इकडे आता हा आंबा आता हे जर आता मोठे होत आलेत आणि तयार होत आलेत. हा इकडे अवकाळी पाऊस चालू झाला आहे बघा. जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे बघा. मार्च चालू आहे आणि पाऊस मध्येच पडायला लागलाय. कसं काय आता या आंबे वगैरे काय ना. आंबा परत फणस आणि काजू फणस चालले, काजू गेले. हां हां. काल तर लांजाला राजापूरला गारांचा पाऊस पडला तिकडे. ओलीला पण बघा. आता ही चुलीला लावण्यासाठी लाकडं वगैरे फोडून ठेवली होती आणि ही पावसामध्ये आता पूर्ण भिजलीत. आता ही पूर्ण आता सगळी सुकवायला लागणार परत. हे बघा दुपारी पण इतकं गरम होत होतं ना, जबरदस्त वाफा वगैरे मारत होत्या. हा जो पाऊस आहे तो आंबा बागायतदार असतील किंवा काजू बागायतदार आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे एक प्रकारचा मार्गच ठरणार आहे पाऊस. तर मंडळी आता हे बघा गारा पडायला सुरुवात झाली आहे बघा. हे बघा कुठे पत्र पडता का तिकडे. हा बघा पत्र्यावरती आवाज जोरदार आवाज येतोय. इकडे विजा पण जोरात चमकते तो. बघा बघा आता केवढे आहे नको. हे बघ हां थोड्या इकडे वरती पडतं बघा. वरती पडतं आवाज कसा येतो.
काल मंडळी आहे ना, लांजा, राजापूर आणि ओणीमध्ये गारांचा पाऊस पडत होता. त्यावेळी आमच्याकडे असं काही पाऊस वगैरे नव्हता काय आलेला. आणि आता बघा इकडे पाऊस वगैरे चालू आहे आणि गारा पण पडतात आहेत. ते बघा इकडे आजोबा आपल्याला दाखवतात बघा. हे मोठे आहे बघ. हां तेवढ्या बघा गारा आहेत ते. मग ह्याच्यापेक्षा मोठा पडतो तो. त्यापेक्षा मोठ्या गारा आहेत. मग मंडळी आता तिकडून बघा जोरदार पाऊस यायला सुरुवात झाली आहे बघा. तर इकडे गारा पण पडतात आहे आणि पाऊस पण मोठ्याने येतोय. आणि जोरदार पावसाला पुन्हा एकदा परत सुरुवात झाली आहे बघा.